मुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मनहर शांती व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक हुकुमचंद दत्तात्रय पाटील यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, विधान परिषदेचे सभापती राहुल नार्वेकर, माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम मेहेत्रे, आमदार तुषार राठोड, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंढे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला। शासकीय कर्मचारी गटातून नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावत हुकुमचंद पाटील यांना मानचिन्ह व 15,000 रुपये रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय। तसेच कैलासवासी अण्णासाहेब नारायण पाटील बहुउद्देशीय संस्था मनहर शांती व्यसनमुक्ती केंद्र इगतपुरी यांनाही संस्था पातळीवर मानचिन्ह व 30,000 रुपयांचा पुरस्कार देण्यात आलाय। पुरस्कार स्वीकारताना हुकुमचंद पाटील यांनी शासनाचे आभार मानत आमच्या केंद्रातून अनेक व्यसनाधीन व्यक्तींना नवजीवन मिळाले असून ते आज सन्मानाने जीवन जगत आहेत। व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्गावर आणण्यासाठी हे कार्य सुरूच राहील असे त्यांनी सांगितले। इगतपुरी पंचायत समितीच्या आवारात सुरू असलेल्या मनहर शांती व्यसनमुक्ती केंद्रात नियमित योग, ध्यान, व्यायाम यासारख्या उपक्रमांद्वारे रुग्णांना सकारात्मक वातावरणात पुनर्वसन दिले जाते। या प्रसंगी संस्था अध्यक्ष उषाताई पाटील, सचिव मच्छिंद्रनाथ पाटील, लताबाई पाटील, किरण पवार, आकाश पाटील, दीपक भदाणे, अरुण पाटील, दीपक बोराडे आदी उपस्थित होते। व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या हुकुमचंद पाटील व त्यांच्या संस्थेच्या यशामुळे इगतपुरीसह नाशिक जिल्ह्याचा गौरव वाढलाय। प्रथमतः मी शासनाचे खूप खूप धन्यवाद मानेल, आभार मानेल की ज्यांनी मला नाशिक जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी गटातून राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर व्यसनमुक्ती क्षेत्रात आमच्या कैलासवासी अण्णासाहेब नारायण पाटील बहुउद्देशीय संस्थेला व्यसनमुक्ती क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे आमच्या संस्थेला शासनामार्फत हा पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। आज शासनाने हा पुरस्कार आम्हाला देऊन आमच्यावर फार मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि जेणेकरून समाजामध्ये असलेली व्यसनाधीनता नष्ट करण्यासाठी अधिक काम करण्यासाठी आम्हाला बळ कसं प्राप्त होईल यासाठी शासनाने खरोखर आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी शासनाचे खूप खूप आभार मानेन आणि जेणेकरून समाजामध्ये असलेली व्यसनाधीनता नष्ट करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी खूप ऊर्जा या ठिकाणी या पुरस्कारामुळे या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। पाटील सर, व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, काय सांगा? लहानपणापासूनच ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनता या ठिकाणी दिसून आलेली आहे। विशेष करून ग्रामीण भागातच नव्हे तर आमच्या कुटुंबात देखील ही परिस्थिती होती आणि त्यामुळे जर एखाद्या कुटुंबामध्ये व्यसनाधीन व्यक्ती असेल तर त्या कुटुंबाचं काय नुकसान होतं हे फार मी जवळून पाहिल्यामुळे समाजामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीने या व्यसनाधीन लोकांसाठी जर आपण काम केलं तर नक्कीच त्याचा समाजाला या ठिकाणी फायदा होईल। एखाद्या व्यक्तीची स्वप्न या व्यसनाधीनतेमुळे नष्ट होऊ शकतात आणि ती होऊ नयेत, त्याला चांगल्या प्रकारचं बळ मिळावं यासाठी व्यसनाधीनता हा एक आजार आहे आणि त्या आजारावर आपण जर उपचार केले तर नक्कीच तो बरा होणारा आजार आहे। यासाठी आपण ही व्यसनाधीनता नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। म्हणून आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो जेणेकरून समाजामध्ये एक चांगली पिढी या ठिकाणी तयार होईल आणि व्यसनमुक्त समाज निर्माण होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं। मनशांती व्यसनमुक्ती केंद्रामार्फत आजवर किती लोकांना व्यसनमुक्त करण्यात यश आले आहे, काय सांगा? आमच्या इगतपुरी सारख्या या आदिवासी क्षेत्रामध्ये समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता ह्या फार मोठ्या समस्या आहेत आणि त्यामुळे ही व्यसनाधीनता नष्ट होण्यासाठी आम्ही इगतपुरी या ठिकाणची निवड केली आणि आम्ही आतापर्यंत इगतपुरीच नव्हे तर इगतपुरीच्या आजूबाजू संपूर्ण नाशिक जिल्हा असेल, त्याचबरोबर जवळच असलेले मुंबई या ठिकाणाहून सुद्धा अनेक प्रकारचे पेशंट आमच्याकडे येत असतात आणि आतापर्यंत शेकडो पेशंट आमच्याकडनं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निर्व्यसनी होऊन चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जीवन जगत आहे। त्यामध्ये अनेक शासकीय कर्मचारी असतील, पोलीस डिपार्टमेंटचे व्यक्ती असतील किंवा इतरही सर्व विभागांमधून आमच्याकडे बरीचशी माणसं आलेत आणि आज त्यांच्या नोकऱ्या या ठिकाणी वाचलेल्या आहेत। त्याचबरोबर असंख्य जे काही कामगार व्यक्ती आहेत त्यांना त्या ठिकाणी नवीन काम मिळालंय आणि आपले उद्ध्वस्त होणारे संसार आज
चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ते राहतात आणि व्यसनमुक्त जीवन जगून आपलं चरितार्थ या ठिकाणी चालवत आहे. आज समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनता या ठिकाणी दिसून येत आहे आणि विशेष करून आजचा तरुण हा जास्त करून त्या ठिकाणी व्यसनाधीनतेकडे त्या ठिकाणी वळत आहे आणि म्हणून ही तरुणांमध्ये असलेली जी व्यसनाधीनता आहे ती नष्ट करण्यासाठी आमच्या व्यसनमुक्ती केंद्रामार्फत विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. विशेष करून 6 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये 10 ते 18 हा जो वयोगट आहे तो विशेष करून त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी व्यसनाधीनतेचं प्रमाण जर या 10 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांवर जर आपण चांगल्या प्रकारचे संस्कार केले, त्यांच्यावर जर जीवनमूल्य समजून या ठिकाणी सांगितले आणि ती जर व्यक्ती सुजाण नागरिक जर तयार झाली तर ती व्यक्ती भविष्यात व्यसनाधीनतेकडे वळणार नाही, यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर मुंबई सारख्या शहरामधून या ठिकाणी असंख्य पेशंट आमच्याकडे येत असतात आणि ग्रामीण भागामध्ये पेक्षा शहरी भागामध्ये ड्रग्सचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी व्यसनाधीनता दिसून येत आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. विशेष करून आजच्या तरुणांमध्ये सगळ्यात महत्वाचं अजून एक व्यसन या ठिकाणी वाढत चाललेलं आहे आणि ते म्हणजे मोबाईलचं ऍडिक्शन. आणि त्या मोबाईलच्या ऍडिक्शनमुळे अनेक प्रकारच्या घटना या ठिकाणी घडताना आपण पाहत आहोत आणि त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे डोळ्यांवर सुद्धा त्या ठिकाणी परिणाम होत आहे आणि म्हणून ते मोबाईल ऍडिक्शन असेल, ड्रग्सचं ऍडिक्शन असेल, तंबाखूचं ऍडिक्शन असेल, या सर्व ऍडिक्शन्सवर या तरुणांना आपण लांब कसं नेऊ शकतो यासाठी आमच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या मार्फत विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी लांब नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. पुढील काळात व्यसनमुक्ती क्षेत्रात नवीन काही उपक्रम राबवण्याचा विचार करत आहात का? हो, नक्कीच. आज आम्ही पाहत आहोत की जे लोक व्यसनाधीन झालेले आहेत त्या व्यसनाधीन लोकांसाठी हे व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कार्य करत आहोत. हे करत असतानाच आम्ही समाजामध्ये, विविध गावांमध्ये, विविध शाळांमध्ये जेव्हा आम्ही जातो आणि ज्यावेळेस त्या गावांमध्ये, शहरांमध्ये गेल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलंय की विशेष करून मोठ्या माणसांना जे व्यसनाधीन झालेले आहेत त्यांच्यावर तर आपण उपचार करतोच आहोत, परंतु जी लहान मुलं आहेत 10 ते 18 वयोगटातील ह्या मुलांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही शासनाकडे त्या ठिकाणी एक लहान 10 ते 18 वयोगटातील, कारण ती 10 ते 18 वयोगटातील मुलं जर कदाचित त्या ठिकाणी आमच्याकडे आलीत तर त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी प्रवेश देता येत नाही किंवा त्यांच्यावर आम्हाला उपचार करताना अडचणी येत असतात आणि म्हणून आम्ही शासनाला त्या ठिकाणी या 10 ते 18 वयोगटातील विशेष करून स्टेशनवर फिरणारी मुलं आणि अतिशय स्लम एरियामध्ये राहणारी मुलं यांच्यासाठी खूप काही कार्य करता येईल का, त्यासाठी काही एक स्वतंत्र छोटं युनिट काही सुरू करता येईल का, यासाठी आम्ही सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जाता जाता व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना तुम्ही काय संदेश द्या? व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या सर्व तरुण असतील, विद्यार्थी असतील किंवा जे वयस्कर व्यक्ती असतील, या सर्वांना मी एकच सांगू शकेल की व्यसनाधीनता हा एक आजार आहे आणि तो नक्कीच बरा होणारा आहे. त्यातून नक्कीच त्या ठिकाणी आपण व्यसनमुक्त होऊन आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने राहून समाजामध्ये आपण ताटमानेने जीवन जगू शकतो, सन्मानाने जीवन जगू शकतो. यासाठी सर्वांनी व्यसनमुक्त राहावे अशी मी सर्वांना या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो आणि सर्वांनी व्यसनमुक्त व्हा, निरोगी राहा असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. तसेच या सर्व व्यसनाधीन व्यक्तींसाठी आम्ही आमच्या इगतपुरी या ठिकाणी पंचायत समितीच्या आवारात मनशांती व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी चालवत असून समाजामध्ये ज्या व्यक्तींना खरोखर गरज आहे अशा सर्व गरजू व्यक्तींसाठी आम्ही पंचायत समिती जवळ मनशांती व्यसनमुक्ती केंद्र चालवत आहोत. जे खरोखर गरजू असतील त्यांनी लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी प्रदान झालेला आहे. काय भावना आहे, काय सांगाल? मी एम.व्ही. पाटील. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.